26 जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडा वासियांसाठी 24 जुलै ही काळ रात्र ठरली. कारण याच दिवशी त्यांच्यावर जणू काही आसमानी संकट कोसळलं. त्याला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 24 जुलै रायगडकरांच्या काळजात धस्स करून जाणारी तारीख. हीच तारीख त्यांच्या अंगावर काटा आणते. 24 जुलै 1989 रायगडच्या आंबा नदीला पूर आला. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जांभूळपाड्यातील गावकरी साखर झोपेत होते. मात्र ती रात्र त्यांच्यासाठी जणू काळ रात्र ठरली. कारण आंबा नदीचं पाणी मध्यरात्रीच्या सुमारास थेट त्यांच्या घरात शिरलं. बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं झालं. महापुराचं तांडव इतकं महाभयानक होतं की कुणाचं घर तर कुणाचे नातेवाईक डोळ्यात देखत पाण्यात वाहून गेले. यात 84 जणांचा बळी गेला. या घटनेला 24 वर्ष पूर्ण झाले. मात्र आजही त्या पुराच्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर शहाऱ्या आणतात. आत्ताही पाऊस ज्यावेळी पडतो तर 2-2:30 नंतर मी जागाच असतो. पाऊस ज्यावेळी जोराचा येतो त्यावेळेला मला व्यक्तिशः झोप येते. या महापुरापासून प्रशासनानं कोणताही धडा घेतला नसल्याची खंत इथल्या ग्रामस्थांना वाटते. 24 वर्षानंतरही आंबा नदीपात्राचं रुंदीकरण आणि नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी प्रलंबित आहे. पुनर्वसन झालं, काही लोकांना तिथे घरं बांधून मिळाली वगैरे, ते सगळं ठीक झालं. परंतु पाण्याचा धोका जो आहे तो जिथपर्यंत नदीची खोली वाढवण्यात येत नाही तिथपर्यंत गावामध्ये पाणी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महापुराच्या काळ्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या डोक्यात आजही घोंगावतात. प्रशासनानं अशा घटनांपासून बोध घेत खबरदारीचे उपाय करावेत अशी माफक अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अमोल पाटील, झी मीडिया, जांभूळपाडा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.